नाशिकच्या अंबडमधील खालचे चुंचाळे परिसरात कौटुंबिक वादातून घडलेल्या दुर्दैवी घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली। एका पतीनं पत्नीचा गळा वळून खून केला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेनंतर 3 चिमुकली मुलं आईवडिलांशिवाय पोरकी झाली। कौटुंबिक वाद, दारूचं व्यसन आणि तणाव आणि याचाच बळी ठरलेले एक दाम्पत्य आणि त्यांच्या पश्चात राहिलेले 3 लहान जीव अंबडमधील खालचे चुंचाळे परिसरात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होते। हनुमान मंदिराजवळील मनपा शाळेच्या मागील भागातील 10 बाय 10 फुटांच्या एका लहानशा भाड्याच्या घरात चेतन नाना माडकर वय 33 वर्ष आणि पत्नी स्वाती चेतन माडकर वय 27 वर्ष राहत होते। चेतन मूळचा फुलेनगर परिसरात राहत होता, तर स्वाती पती पत्नीतील सततच्या वादामुळे आई समेत चुंचाळीत राहत होते। मात्र वाद काही प्रमाणात निवळल्यानं अलीकडेच दोघं पुन्हा एकत्र राहू लागले होते। सोमवारी मध्यरात्री 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान चेतनने झोपलेल्या पत्नीचा गळा मफलरच्या साह्याने आवळून खून केला। त्यानंतर त्याने स्वतःने घराच्या छताला ओढणीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली। या दाम्पत्याला 10, 9 आणि 8 वर्षाची 3 चिमुकली मुलं आहेत। घटनेच्या वेळी 2 मुलं घरातच होती, तर मधला मुलगा घरामागील आजीकडे गेला होता। अचानक पालकांपासून वंचित झाल्यानं मुलांच्या भवितव्याबाबत सर्वत्र चिंता व्यक्त होते। मिळालेल्या माहितीनुसार चेतन हा रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होता, तर स्वाती खाजगी कंपनीत नोकरी करून मुलांचा सांभाळ करत होती। पती पत्नींमध्ये नेहमी भांडण होत असल्यानं काही दिवसांपूर्वी स्वातीनं वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता, पण अलीकडे पुन्हा ते एकत्र राहत होते। 2 दिवसांपूर्वी देखील दोघांमध्ये वाद झाल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं। दारूच्या नशेतून हा अनर्थ घडल्याची माहिती पोलिसांकडून समोर आली। दरम्यान चेतनवर यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती अंबड MIDC पोलिसांनी दिली। या प्रकरणी अंबड MIDC पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे। कौटुंबिक वाद किती भयानक रूप धारण करू शकतो याचं एक धक्कादायक उदाहरण, पण या सगळ्यात सर्वात जास्त हळहळ वाढते ती या 3 निष्पाप मुलांच्या भवितव्याची। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।